सतरंगी स्वप्नांची ही स्टोरी आकाशी घेऊया भरारी जगूया बिनधास्त आपली मर्जी आपली तर स्वप्न एकदम वरची कॉलेजचं कॅम्पस गूगल यारी सचिन तो जनहित में है जारी जिंदगी प्रेमाची मिठाई जिंकण्याचं टॉनिक डेरिंग देई कैफे में चिल मारू यारा सेल्फी बार बार शेयरिंग का जमाना सुनना वाईफाई वाला प्यार ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स टैग लाइक पोस्ट पिंग फ्रेशर्स ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स लाइफ टाइम हैंग आउट फ्रेशर्स ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स टैग लाइक पोस्ट पिंग फ्रेशर्स ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स लाइफ टाइम हैंग आउट फ्रेशर्स ह्यापुढे सम्राट पाटीलांनी कॉलेजचं एकही लेक्चर बंद करून चालणार नाही आणि कबड्डी या खेळापायी त्याच्या अभ्यासाची माती होणार नाही या दोन्हीची रिस्पॉन्सिबिलिटी तुमची. घेतली ना सर, घेतली रिस्पॉन्सिबिलिटी. चालेल. ओके देन बेस्ट ऑफ लक सम्राट पाटील अँड द कोर्ट इज ॲडजर्न. काय झालं आतमध्ये? सर म्हणाले की अभ्यासावर लक्ष दे. त्याच्या म्हणजे हात सोडून धावायचं माग पळ त्याच्या. आता कबड्डी खेळताना अभ्यास बी मागे राहायला नको ने. नाही पण कबड्डी खेळताना म्हणजे कबड्डी खेळताना माग नाही राहायला पाहिजे अभ्यास. म्हणजे तू खेळणार तू खेळणार कबड्डी. त्याका माझा एक निरोप सांग. मी बोलावलंय म्हणून सांग त्याका. तू इल्यावर सांगताय त्याका कशात बोलावलंय का. घे अरे घे अरे घे रे मेन्या. हॅपी न्यू इयर. बाय बाय. अरे सचे म्हणतो हॅपी न्यू इयर. काय माझं मला दाखवतच नाहीये मोबाईल रेंज. अरे तू आता तर घरी फोन केला होतास ना आबांना. अचानक परत गेली ना रेंज. चक्र्या तुझा जरा मला फोन देतोस का? मला ना जरा अर्जंट मध्ये करायचे इम्पॉर्टंट मेसेजेस. कशाला? फालतू लोकांसाठी द्यायला बॅलन्स नाहीये माझ्याकडे. हो मग 31 ला रात्री गुड नाईट मेसेज करायला बरा होता बॅलन्स तुझ्याकडे. ए बाळा तो मेसेज नव्हता, ती परतफेड होती. माझा मोबाईल तुम्ही फोडल्याची. हे आमच्यामुळे तुझ्या शहाणपणामुळे ना तुझ्या घुसला मांडीत. तेच ना, खिशात मोबाईल ठेवून कोणी सर्व्हिस टाकतं काय? मग मोबाईल फुटणार नाही तर काय? हे सच्चा मला माझ्या बाबांनी नवीन फोन दिलाय. मला फरक नाही पडत. होय ना नवीन फोन. चक्र्या आता निदान तो तरी थेप फ्री आणि ब्रेक फ्री आहे का? तर प्लीज आपटून बघू का मी? का तुला त्याच्या सगळं आपटून बघू? गुड मॉर्निंग. हाय सक्सेसफुल. ती नवीन वर्षाचं देत होतो सर. काय शुभेच्छा. चक्र्या हळू सर घट्ट मैत्री आहे ना आमची. नाही एवढी घट्ट नको. बस बस. हॅपी न्यू इयर. सम्राट साऱ्या go to your place. Sit down. So student, before we start our lecture, माझ्याकडे तुमच्यासाठी 2 गुड न्यूज आहेत. Any guesses? सर
गव्हर्नमेंटने एक्झाम कॅन्सल केला का? म्हणजे विदाउट एक्झाम डायरेक्ट ग्रॅज्युएट. वाह, प्लीज प्लीज क्लॅप फॉर हिम. बाळ सचिन, नाही, विदाउट एक्झाम डिग्री द्यायला तो काय प्रसाद आहे का? आणि हो, आता प्रसाद सुद्धा सहज मिळत नाही. सर मग कुठला नवीन प्रोजेक्ट? नो, एनीवन एल्स? मे आय कम इन सर? या. वेट वेट वेट, नाही, न्यू इयर रिझोल्युशन, वेळेत येणार आणि बरंच काही. आज काय नवीन आहे? नवीन नाही सर, जुनच आहे. प्लास्टर. डॉक्टरांना दाखवायला गेलो ना चेकअप साठी. रोज जावं लागतं सर. यु नो बोन्स आणि विटॅमिन डी. बस बस, कळलं. प्लीज गो टू युअर प्लीज. थँक्यू सर. वेलकम. सॉरी सर. इट्स ओके. विठभावकर, शुभेच्छा सर. हा, मिळाल्या मिळाल्या. बसा. भाई लागली आता. तुला आता तर तू आलास ना, येताना जाऊन येते तुला. अरे तशी नाही रे, वाट लागली. फटाक्याची वाट नाही का बोलतो तू? फटाक्याला वाट लागली. अरे ऐकून घे. विठभावकर, काय चाललंय? एक तर उशिरा येऊन माझी लिंक तोडतोस आणि वर चुळबुळ करून अख्ख्या वर्गाला पण त्रास. सॉरी 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 सर. एनिवेज, शांत बस. तर पहिली गुड न्यूज आहे, माझा एक जर्नलिस्ट मित्र आहे, त्याने त्याच्या न्यूजपेपरसाठी कॉलेज क्लब रिपोर्टर मिळू शकेल का असं मला विचारलेलं. आणि त्यासाठी मी रेणुकाचं नाव सजेस्ट केलेलं. अँड नाव ऑनवर्ड्स रेणुका विल बी द ऑफिशियल कॉलेज क्लब रिपोर्टर फॉर दॅट न्यूजपेपर. थँक्यू सर, पण मी असं कुठल्या न्यूजपेपर मध्ये कधी काम नाही केलंय. अगं पण तुला कुठे रोज ऑफिसमध्ये जाऊन बसायचंय? हे बघ, तुला कॉलेज रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून ते सांगतील त्या इव्हेंट्सना भेटी द्यायच्या आहेत आणि वेगवेगळ्या तरुण सेलिब्रिटीजचे इंटरव्ह्यू कव्हर करायचे. आणि बघ, ते तसंही तू आपल्या कॉलेजसाठी करतेसच. सेलिब्रिटी? अरे म्हणजे तुला तर लागलाच की जॅकपॉट. जॅकपॉट नाही, ते तिच्या मेहनतीचं फळ आहे. ऍक्च्युली रेणुका, कॉंग्रॅट्स. थँक्यू थँक्यू सर. काय मग, आता लगेच बाबांना फोन करून सांगशील ना? सर, तुम्ही दुसरी गुड न्यूज सांगणार होतात ना? सांगतो. दुसरी गुड न्यूज सगळ्यांसाठी आहे. आपल्या कॉलेजमध्ये लवकरच फेस्टिवल होते आणि त्याची नोटीस लागणार आहे. सो तुम्ही तुमच्या आयडियाज आणि एस्टिमेट बरोबर रेडी राहा. सर, फेस साठी तर आपण आता पण तयार आहोत. सम्राट, फेस्टचं राहू दे जरा, आधी आजीला फेस करायला तयार राहा. का? काय झालंय? काय झालंय? काय झालंय? काय? आजीला मला घरी बोलवलं. आजी माझी करते बरोबर. अरे डोंट वरी, घाबरू नको. आजी असं काय करत नाही बाबा. अरे काय करते म्हणजे मला माहिती आहे ना. आजीला असं वाटलं असं की मी तुला कबड्डी टीम मध्ये घेतलं म्हणून तुझा हात मोडला. आता आजी मला मोडला. तू ये ना माझ्या बरोबर आजीकडे. मी नाही, मी राहू दे. बस तुझ्यावर जरा माझ्या निघायचा. नको नको. का? तू काय केलं? मी काहीच नाही केले. सगळी माती तूच खाल्लीये. मी काय माती खाल्ली आहे? अरे धवल, तुला काय गरज होती आजीला सांगायची की तुझ्या हातावर आय लव्ह यू मी लिहिलंय म्हणून? मग काय सांगू मनवानी लिहिलंय. मनवाचं काय संबंध आहे? आता रुचिरा वहिनीने लिहिलंय ना. अरे आता बहिणीने आय लव्ह यू लिहिलंय असं सांगितल्यावर आजीला पटेल का? काय? रुचिरा बहीण? कधीपासून नाही रे, ते मी असं सांगितलंय आजीला. अरे पण का?
सांग ते आजीने मनवाला सून मानलंय. काय मग एक मिनिट म्हणजे रुचिरा बाई मनवा वहिनी मनवा सून वहिनी बाई हा नक्की काय जुगाड आहे दबलू? हे सम्राट जुगाड नाही, हा ना मोठा काहीतरी स्कॅम दिसतोय. अरे पण जवळ काय संबंध काय? म्हणजे आजीने मनवाला सून मानण्याचा आणि रुचिरा तुझी बहीण असण्याचा काय काय संबंध काय? मला कळला ना संबंध की मी सांगतोय तुला. अरे धवल पण तू असं सांगायचंच कशाला ना? सांगायचं अरे हळू. अरे मला आपल्या म्हातारीने आजी म्हातारी नको म्हणू. आजी म्हातारी ग्रँड मदर काही दादी नानी काही म्हणण्याचा संबंध नाही आहे. इथे आपल्याला आपल्या आजीने इथे याच पोझिशनला असा उभा आपल्याला रुचिराला मिठी मारताना बघितला. आपल्याला काही सुचलं नाही ना बहीण. तू आजी सोबत पण केला जुगाड? अरे जुगाड जुगाड काय तुला ना माहित नाही. आपल्या आजीचा हात कसा लागतो हे तुला नाही माहिती आहे. म्हणून हे बघ बाबा रुचिराचा विषय निघाला ना की मी सांगून टाकतो. आपली बहीण आहे, सिस्टर, दिदी, ताई. हो पण तुला कधी ना कधी सांगावं लागणार की नाही धवल? कधी ना ते कधीच ते तेव्हाच तेव्हा बघू. तेव्हा म्हणजे तुला कोण सांगतं हे असली अंगावर घ्यायला? फुकटची आहे मारी. एक्झॅक्टली धवल ते काय नाही. हे बघ तू आजीला खरं काय ते सांगून टाकायचं बस. कोणाला काय खरं सांगायचंय? सांगा ना, कोणाला काय खरं सांगायचंय? बहिणीच कोणाला काय कोणाला काय खरं खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. कळलं काय? असं काय कोणाला काही खरं नाही सांगायचंय, खोटं पण नाही सांग, कोणाला काहीच नाही सांगायचंय. काही नाही. तू इथे काय करते? तू लेक्चर होतं ना? लेक्चर होतं अकाउंटचं लेक्चर. अरे हो लेक्चर होतं माझं, तिथेच जात होते. जा पण तुला बघितलं म्हटलं एक सेल्फी तो बनताय ना. आपल्या सोबत नाही, फ्रॅक्चर बरोबर. काय फ्रॅक्चर नाही, मी सेचीच. बघू कसं आलंय. आता नाही, थोड्या वेळाने बघ. ते काय ना, मी लेक्चरला बसल्यावर सोशल साईटवर अपडेट करणार आहे आणि खाली कॅप्शन लिहिणार आहे, फीलिंग सॅड अबाउट माय बॉयफ्रेंड. किती मस्त ना. बाय. मला टॅग करायचा. सोशल साईट वर अपलोड करणार आहे बोलली. अगे रुचिरा रुचिरा मला कळत नाही. ती फोटो टाकणार आहे तर ह्याला काय येतंय टेन्शन? बघ ना, म्हणजे आजी थोडी का सोशल साईटवर याचा अकाउंट बघणार आहे? या आहेत HK कॉलेजच्या न्यू कॉलेज रिपोर्टर रेणुका भिलारे. जोरदार टाळ्या. काय समस्त नाशिक शहराकडून रेणुका भिलारे यांचे हार्दिक अभिनंदन आणि त्यांच्यासाठी एक छोटीशी भेटवस्तू. काय बघ. इयरिंग्स हे माझ्यासाठी आहे? नाही, आपल्या वॉचमॅन साठी आहेत. छान दिसतील ना त्याला? काय ग, तुझ्यासाठी आहेत ग. काँग्रॅट्स. थँक्यू. खूप मस्त आहेत, खूप भारी आहेत. भारीतले नाही आहेत खरं, पण मला जे जमले ते आणले. थँक्यू सो मच. गावाला आ जाओ. आज हम क्या देखने वाले? थोड़ा राइट में आ जाओ, थोड़ा लेफ्ट में आ जाओ. हटो अगर कौन नासिक का बंदर बीच में आ गया. आ जाओ सब लोग आ जाओ. और ये देखो, ये न्यू वॉच मस्त आहे ग. छान दिसेल तुला. का तुला नाही चांगलं दिसणार? म्हणजे वाघाचे पंजे, कुत्र्याचे कान, उंटाची मान, रेणुकाचा हात आणि रेणुकाच्या हातावर आहे घड्याळ.
परी म्हणजे हे माझ्यासाठी आहे. थँक्यू. कसलं भारी आहे. हे बघ ना, सायलीने पण मला इयरिंग्स दिले. ठीक आहे. पण तू ब्रँडेड वापरायचा. तुला कोट्याचा त्रास होतो ना कानांना. मग परी काय तू कैसे बताओ तुम मेरे लिए कौन हो. कैसे बताओ तुम मेरे लिए कौन हो. इसमें से तेरा गिफ्ट कौन सा है, मेरा गिफ्ट कौन सा है. ये देख, ये देख, ये तेरा गिफ्ट, ये मेरा गिफ्ट, ये मेरा, ये इसका. अब ये गिफ्ट को हम लोग मिक्स कर देंगे. मिक्स कर दिया, मिक्स कर दिया, मिक्स कर दिया. अब बोलो, अब बोलो. मेरा गिफ्ट कौन सा है, तेरा गिफ्ट कौन सा है. बोलो बोलो बोलो. ये गिफ्ट मेरा है. परी तू काय क्रॅक आहेस का थोडी. थोडी नाही, पूर्ण बोल. कसं आहे ना, बाप कमाईच्या या घड्याळापेक्षा आप कमाईचे हे इयरिंग्स कधी वरचा क्लास असतात. वरचा क्लास. टॉप क्लास. आणि बघा, रेणुका जेव्हा हे इयरिंग्स घालेल ना, तेव्हा हे घड्याळ घालेल आणि मग हे दोन्ही कसला मॅचिंग मॅचिंग होईल बघ. हे हो यार, पाहिलं ना आपला चॉईस कसला सेम आहे. दे टाळी, दे टाळी. ई म्हणजे कोण. विनीत. हाय, आपने तो मेरे दिल पे वार कर दिया. नौटंकी. केवढी नौटंकी आहेस परी तू. तू ना एखादी नाटक कंपनी वगैरे जॉईन कर. सायली नको, तिचा आवाज बसतो. आवाज बसतो, माझा हात पण बसतो. म्हणजे 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 वाघाचे पंजे. माझा हात रेणुकाला पटते. रिपोर्टरला पाणी घे. कसं असस. बरं आहे मी. क्या पैसा पैसा करती है, पैसे पे क्यों तू मरती है. पैसा देऊन आलेलो ऑर्डर. काय रे. इतकेच. अरे हा, ती 100 रुपये नंतर येते ओल्ली. हिरा पडली तोंडार त्याच्या ती. आता मग पुन्हा खेप मारूची लागतली. माझ्या नशिबातला काम काय सुटणं हा नाही. आजी आजी डोंट वरी, मी जातो परत. ओके, चाली चाली वॉकी वॉकी करता. काय जाते. हात मोडून घेतलं, आता चलान चलान काय पाय मोडून घेऊचत. आत घे रे पाय. मीच काय ओल्ली आजी. कसा औसस. औषध काय कसो असस. हा कसो. पण मोजकच बोलले रे एकदम. म्हणजे नेहमीसारखं नाही बोलली माझ्याशी. असं असं करून ठेवलो. मला वाटतंय आजची मला कन्फर्म मारते. कन्फर्म आणते मला. हा ठेवलो. मी काय म्हणतो, म्हणजे आजी मला काय बोलायच्या आत, म्हणजे मला मारायच्या आत मीच तिची मागू का माफी. अजय काय वया. माफी माफी मस्त. सॉरी सॉरी सॉरी. मी खरंच मुद्दाम नाही केलं ना आजी. आजी सॉरी. अरे काय चालला काय तुझा. कशासाठी सॉरी. धवलू माझ्यामुळे खेळला ना कबड्डी, म्हणून मोडला ना त्याचा हात. तर मी ना टीम मध्ये घ्यायलाच नको होतं त्याला. अरे उलट तुझा कौतुक करू पया. तू ह्या मेल्याक सुधारलंस तरी. नाही तर ह्यो चौकात जायचो उंडारचे करू. आता चांगला काम तरी करूक लागलो हा. आजी काय आजी. आजी म्हणजे तुम्ही माझ्यावर नाही रागवले. नाही रे माझ्या लेकरा, तुझ्यावर कशाक रागाव. उलट तू माझ्या नातवाक सुधारलंस म्हणून तुका माका सरप्राईज पार्टी देऊची. पार्टी. हा, माशाचा कालवण आणि भाकरी. चलात पा तुका. चलात ना. त्याला काय जातंय चालायला. शिजवून दे, अख्खा माणूस पण खायला. काय काय बोलतो तुका. चल चल तुकाच भाजून देते ते का. संध्याकाळचं हे गबाचं कशा बोलतेस तू. अभद्र. गप्प बस मोरीन जरूर.
चल मी वाढून घेते बसा तुम्ही तवसे थँक्यू थँक्यू काय जेव्हा रे पोरानो एकदम भारी झालं काढू ना. चांगला झाला. अरे भाई तुला काय सांगू सम्राट, अरे माशाचा कालवण बनवण्यात आपल्या आजीचा हात कोण पण धरू शकत नाही हा. भाई अरे भाई मासे ना असे तडपडतात रे, अरे तडपडतात आपल्या आजीच्या हाती यायला. तुला सांगतो मग एकदा तर माझा टोपलीनं उडून आला पिशवीत, उडून आला पिशवीत आजीच्या. आजीने माशाचा कालवण बनवलं म्हणजे त्या माशाला मोक्षात ना डायरेक्ट भाई. कळला मोक्ष देता बाका आधी घरात नाचून आण आणि माका कामातून मोक्ष दी आणि मग माशांक मोक्ष दी. झालं सुन साहेबा सुन ना. झालं सुरू झालं तुझा वाटतो हा चेहरा बघ, हा चेहरा वाटतो लग्नाचा वाटतो हा चेहरा. या असाच बोलत राहता आणि मी मारतय येड्यासारखे एका माशाचा कालवण घालण्यासाठी बाजारात फेरियो. म्हणजे तू काय चालत गेलेली बाजारात? आजी आपल्याला तरी सांगायचं. काय करणार होतस तू? इमान धाडणार होतस माझ्यासाठी? चॉपर पुरे गपगिड. सम्राट तुझ्यासाठी भाकरी आणू आणखी गरम गरम. नाही नको आता काही नको. हा बस भात द्या थोडा. आणते भाकरी नको मा आणते थोडा. आठवलो आजी आपल्याला ओरडते तेवढं मनाला लावून नाही घ्यायचं. ती ओरडते कारण की तिला आपल्यावर जीव असतो. आई आपला पण आहे तिच्यावर, म्हणून तर आपण रिटर्न मध्ये ओरडतो तिच्यावर हक्काने. का तू कालवण खा. आजी 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 अगं आजी 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 अरे आजी